मी समजू शकतो. समजू शकता? अहो अर्थात. बरं तुम्हाला काय मागवू? चहा सांगू की कोल्ड्रिंक मागवू? नको, काही नको. अहो आई, अहो रडताय कशाला? काय झालं? काय झालं? काय झालं होय आमच्या जानूचं? अहो पण आता जान्हवीची तब्येत सुधारतीये. जानूची सहनशक्ती खूप आहे. काही होत असलं ना तिला तरी सांगायची नाही ती. आणि नुसतं शरीर बरं असून काय उपयोग? मेंदूत बिघाड म्हणजे माणूस आजारीच ना. मला राहून राहून जावई बापू तुमचंच खूप वाईट वाटतं बाई. आई अहो माझी काळजी करू नका तुम्ही, मी सावरलोय आता. अहो तेच म्हणते मी. खरं तर तुम्ही आता यातनं बाहेरच पडायला पाहिजे. अहो पुरुषासारखे पुरुष तुम्ही, बायकोशिवाय आयुष्य काढणं काही सोपी गोष्ट आहे का? एका आईला हे बोलताना किती त्रास होत असेल ह्याची कल्पना येणार नाही तुम्हाला. पण आमच्या मुलीच्या स्वार्थासाठी तुमच्या आयुष्याची नासाडी करू द्यायची? असला स्वार्थीपणा करणार नाही आम्ही. तुम्ही जानूला घटस्फोट दिलात ना तरी आम्ही तुमच्याच बाजूने असू. काय? जान्हवीला घटस्फोट? हो, आम्ही रागवणार नाही. तुमच्यासारख्याच्या घरात तुमची बायको म्हणून राहणं आता शक्यच नाही हो तिला. ती खूप अशक्त झालेली आहे. आणि काय सांगू तुम्हाला, एवढी काळजी वाटते ना, कधी काय वागेल, कधी काय करेल. एक मिनिट आहे. नाही मला कळतंय तुम्ही माझ्या भल्याचंच बोलताय, पण माझं भविष्य, माझं आयुष्य किंवा माझं जे काही भलं बुरं व्हायचंय ना ते आता जान्हवी सोबतच होईल. मी जान्हवीपासून वेगळा होण्याचा विचारही करू शकत नाही. हे बघा जावई बापू, भावनेच्या भरात म्हणून तुम्ही. नाही नाही भावनेच्या भरात नाही, फक्त भावनेच्या भरात नाही म्हणते मी. बुद्धीच्याही आधारे मी तुम्हाला तेच सांगेन आहे. जान्हवी शिवाय माझ्या आयुष्याची मी कल्पनाही करू शकत नाही. मी थांबेन. जान्हवी बरी होण्याची वाट बघेन मी. मी जान्हवीचाच आहे आणि अगदी काहीही झालं ना तरी मी जान्हवीचाच राहील.